कालपासून आपण गहन अशा आपल्याशी निगडीत अशा विषयावर वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून वेगवेगळ्या पैलूंवर आपण एक प्रकारे मंथन करत आहोत. चर्चा समता सैनिक दलाने पुढाकार घेऊन एक चर्चा घडवून आणलेली आहे, ज्यात तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन प्लस तुमचे विचार याच्या मिळून आपण पुढे आपली काय योजना असेल, आपण कशा प्रकारे पुढे जाणार आहोत हे ठरणार आहे. आणि म्हणून गायकवाड सर असतील, रामटेके साहेब असतील, हे सगळेजण तुम्हाला आव्हान करत आहेत वारंवार की आपण सक्रियपणे या आंदोलनामध्ये, या लढाईमध्ये सामील झालो पाहिजे. आपण आधी कोणतीही गोष्ट मांडण्याआधी, कारण बरेचदा असं होतं की आपण काय करतो हे आधी आपल्याला माहीत नसतं. बरेच जण मोर्चात येतात आणि ते अचानकपणे चुकून लोक येऊन जातात मीडियावाले आणि विचारतात, अरे काय केली मोर्चा आहे? तो म्हणते इसने लाया, मुझे मालूम नाही. बरेचदा असं घडतं. आणि हे बहुतेक तुम्ही जर आताही जर का सर्वे केला आणि आत्ताचे जे मोर्चे निघतात त्यात जर का तसं केलं तर असंच दिसून येतं. तुमच्या बाबतीत, आपल्या बाबतीत असं घडू नये म्हणून हा प्रयत्न आहे की उद्या तुम्ही, जसं मगाशी मी प्रॉम्प्टिंग हा प्रकार आहे ना, सर गायकवाड साहेब सांगत होते, आमचे श्रोते उंदही त्यातला प्रॉम्प्ट करत होते की नाही सर हे पुढचं काय, सर काय बोलतील. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण तेवढेच सजग आहात, तेवढेच उत्सुक आहात ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी. हे कौतुकास्पद आहे. आणि मी गायकवाड साहेबांना ॲश्युरन्स देऊन टाकतो की हे सगळे कार्यक्रम आम्ही पुढच्या या छोट्या छोट्या ज्या परिषदा असतील, मुंबई परिसरात आम्ही तुम्हाला 3 परिषदा दिल्या आत्ताच. कारण काय की जोपर्यंत हा विचार सर्वांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी करण्याची गरज आपल्याला आहे. आजचा जो आत्ता ज्या विषयावर मी काल सुद्धा माझी मतं मांडलेली होती आणि आज थोडासा त्याचं एक्सटेन्शन, तो थोडासा पुढचा भाग मी आपल्याला सांगू इच्छितो. जे डिग्री कॉलेजेस आहेत, ज्याला आपण उच्च शिक्षण म्हणतो, ते शिक्षण स्वायत्त होऊ घातलेलं, ॲटॉनॉमस. मी ज्या कॉलेजला शिकवतो ते सुद्धा ॲटॉनॉमस झालेलं. आता ऑटोनॉमस झाल्यानंतर काय काय घडतं हा मी आता प्रत्यक्ष अनुभव 2 वर्षापासून घेतो आहोत. कदाचित तुम्हाला त्याची कल्पना असणार नाही, कारण हे नवीन जे धोरण आहे या कॉलेजेसना 3 टाईपने ॲटॉनॉमी देणार आहे, स्वायत्ता देणार आहे, ज्याचा काल सुद्धा उल्लेख झालाय. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲटॉनॉमी, ज्याला प्रशासकीय स्वायत्ता म्हणू शकतो आपण. करिक्युलम, अकॅडमिक ॲटॉनॉमी. अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक जे शिकवायची पद्धत आहे, सिलेबस असेल, काय असेल, कसं फ्रेम करायचं, त्या बाबतीतली ॲटॉनॉमी. आणि तिसरा आहे फायनान्शियल ॲटॉनॉमी. जे लोक या क्षेत्राशी संबंधित असतील त्यांना ह्या कन्सेप्ट माहिती असते. आता ह्या ॲटॉनॉमी का दिल्या जातात याचा उहापोह त्यांनी, हे जे धोरण ते त्यांनी आखलेलं आहे, जे इम्प्लिमेंट होऊ इच्छितं आता, त्याच्या दृष्टीने त्यांनी ते दिलेलं आहे. हे 3 ॲटॉनॉमी आम्ही का देणार, तर जुनं शिक्षण वाह्यात आहे, एकदम गयगुजर ज्याला म्हणतात, असा त्यांनी अर्थ काढला. चक्क असं म्हटलेलं आहे त्यांनी की आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त शैक्षणिक संस्था ह्या उपयुक्त शिक्षणच देत नाही आहे. म्हणजे त्या निकामीच काढायचे आहेत. आता ते काय काय काढणार आहेत थोडंसं मी सांगणार आहे. कालपासून आपण चर्चा करतो आहोत की शिक्षण हे धोरण आहे, यात आमूलाग्र बदल झालेला आहे. माझ्या मते आपल्या बाबतीत मात्र हा आमूलाग्र, तुम्ही 3दा शब्द वापरला तरी पुरेसा आहे.
इतका आपल्या बाबतीत, बहुजन समाजाच्या बाबतीत हा इतका मोठा बदल असणार आहे की तुम्ही त्याची कल्पना नाही करू शकणार. मात्र जसं प्रसेनजित खंडारेंनी सांगितलंय की जे आधीची धोरणं होती, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरची धोरणं, मेकॅनेचं धोरण तुम्हाला माहिती आहे. त्याच्या आधी बरेच लोकांचे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात काहींचे उल्लेख आलेले आहेत की जे लोक ज्यांच्या आधारावर तेव्हा धोरणं बनली, ॲडमचं असेल, चार्ल्स ग्रांटचं आहे, वूड आणि हंटर कमिशन, हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आपण जसं बघितलं आहे, म्हणजे ज्याचा आधार आपला बेस आहे तो म्हणजे कोठारींचं जे धोरण होतं, शैक्षणिक धोरण, जो आयोग होता तो एक सर्वसमावेशक. आणि त्यांच्या नंतर राजीव गांधीचा काळ, त्या राजीव गांधीच्या काळातलं धोरण मी काल उल्लेख सुद्धा केला होता की आधीच्या धोरणांमध्ये सार्वत्रिकरण, तंत्रज्ञान, विज्ञान यावर जोर होता. या नवीन धोरणात डिजिटायलायझेशन हा एक शब्दप्रयोग नव्याने आलेला आहे, जो आधीच्या धोरणांमध्ये नाही आहे. राजीव गांधीच्या धोरणात टेक्नॉलॉजी हा विषय आहे. टेक्नॉलॉजी हा विषय राजीव गांधींच्या धोरणामध्ये, म्हणजे त्याने ITI वगैरे हा प्रकार सुरू केलेला, यात त्यांनी मेन फोकस, नवीन जी कन्सेप्ट आणली आहे ती डिजिटलायझेशन, संगणकीकरण असं त्याला तुम्ही मराठीत म्हणू शकाल. आता हे जी धोरणं आली, या धोरणांचा आपल्या समाजावर किंवा हे जे नवीन संस्था चालक आहेत यांच्या चालन पद्धतीवर, जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांची चालनाची पद्धत आहे, अर्थात आता काही वाईट म्हणजे चांगली आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही. सरांनी आधी सांगितलं की, गायकवाड सरांनी आत्ता उल्लेख केला की फुल्यांनी, बाबासाहेबांनी सरळ सरळ खाजगीकरणाला विरोध केला होताच. इतकाच नव्हे तर त्यांनी ज्या शासकीय काही संस्था आहेत, ZP असेल, नगरपालिका असेल, कुठलीही एखादी सार्वजनिक संस्था असेल, त्याच्याकडे मुळी शिक्षण देऊ नये हे सुद्धा सर्वश्रुत आहे. मी त्या लोकांनी जे म्हटलं होतं त्याच्या नेमकं उलट सगळा प्रकार सध्या सुरू आहे. या धोरणात सर्वात वाईट काय आहे? जेव्हा हे धोरण आलं तेव्हा 2 भाषांमध्ये आलं. छापला पहिला ड्राफ्ट जो आला इंग्लिश आणि हिंदीमध्ये, 484-80 पेजेसचा इंग्लिशमधला आहे आणि हिंदीचा 650 पेजेसमध्ये आलेला आहे. बरोबर आहे. आता हे दोन्ही ड्राफ्ट हिंदी आणि इंग्लिशमध्ये आले. इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिशमध्ये आणि हिंदीचं व्हर्जन त्यांनी एकत्र दिलं, एका पाठोपाठ. भारतात, आणि ते धोरण त्यांनी ठेवलं लोकांसमोर. 21 दिवसात याच्यावर आपल्या कॉमेंट्स द्या. पहिल्या फेजमध्ये 21 दिवस दिले की याच्यावर तुम्ही कॉमेंट्स द्या. आता ज्यांना 5 वर्ष लागले, आता गायकवाड साहेबांनी आधीच उल्लेख केलेला आहे की हे धोरण बनवायला या लोकांना 6 वर्ष लागले, 5 वर्ष. आपल्याला 21 दिवसात हे सगळे पुस्तकं वाचायचे आणि यांना हे द्यायचे. बरं, गंमत आणखी, भारतभरात सगळ्या लोकांना विचारतात की याच्यावर कॉमेंट्स द्या. साऊथवाले, हिंदी, सगळ्यांना काय, जगातल्या भारतातल्या सगळ्या लोकांना इंग्लिश समजते, सगळ्यांना हिंदी समजते. मग यांचं कर्तव्य होतं, संविधानात कमीत कमी 22 भाषा दिलेल्या आहेत, त्या 22 भाषेत तरी द्यायचं होतं की जेणेकरून लोकांना ते समजलं असतं. म्हणजे यांचा हेतू, जेव्हा ते पब्लिश केलं तेव्हा यांचा हेतू शुद्ध नव्हता, म्हणजेच लोकशाहीचा पहिल्याच पेजमध्ये आणि खून करून टाकले, जे आवश्यक होतं. मग पुढे लोक त्रास द्यायला लागली, का रे हमको ये क्या, 21 दिन में क्या करोगे, ये तो सब गड़बड़ हो गई. हम तो फिर उन्होंने जो दूसरे 8-9 भाषा में उसका छोटा सा ड्राफ्ट निकाला, और वो भी मैनिपुलेटेड ड्राफ्ट. जो ओरिजिनल में है उससे मैनिपुलेशन उन्होंने वो ड्राफ्ट में किया. कि फॉर एग्जाम्पल, जैसा कि छोटे ड्राफ्ट में हमारे इधर पढ़ने लगे लोग, मराठी में आया
तुरंत नया एजुकेशन कॉलेज लेवल पे तो बड़ा हमारा कॉन्फ्रेंसेस बड़े जोरों शोरों से चलते हैं, क्योंकि हमारा प्रमोशन अभी मिल जाएगा। मैं वक्त मिला तो उस पर मैं बोलूँगा, बात करूँगा। अभी फ़िलहाल थोड़े प्रमोशन मिल रहे हैं लोगों को हमारे टीचिंग प्रोफेशन में, डिग्री कॉलेजेस में। हमको इतना ग्रेड, इतने पेपर प्रेजेंट किया, इतने कॉन्फ्रेंस अटेंड किया, तो इतना ग्रेड पॉइंट तुम्हारा बनेगा API, और बाद में फिर तुमको प्रमोशन मिलेगा। या पद्धतीने आमच्या प्रमोशनाची एक क्रायटेरिया आहे। हे धोरण जेव्हा हा प्रमोशनाचा मुद्दा आम्ही बोलतोय की लोकशाहीचा यांनी खून केला, 9 भाषांमध्ये त्यांनी हे दिलं। मी सांगत होतो तुम्हाला की मराठीतनं लोकांमध्ये मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये मराठीचं फार एलर्जी वाटल्यासारखी लोकांना, की आता सगळे लोक इंग्लिश मीडियममध्ये शिकवायला लागले। मग या धोरणातून पहिला अपीअरन्स त्यांचा समोर आला की आता आपल्या भाषेत शिक्षण मिळणार आहे। लोकांना फार आनंद, आपल्या भाषेत शिक्षण मिळणार आहे म्हणजे मराठीत आता, कारण मुंबईत मराठी आणि ह्या संघर्ष नेहमी सुरू असतो, कारण तो राजकारणाचा भाग आहे। म्हणून हा विषय तेवढ्यात याने चर्चेला येणार साहजिकच होता, ऑब्वियस आहे। आणि मराठीत येणार आहे असं व्हॉट्सअपवर मेसेज यायला लागले, पण त्यात काही लोकांनी त्याला काउंटर करणं सुरू केलं। या धोरणाचा मी एक तुम्हाला म्हणजे मराठीत काय होणार आहे आणि हे कसं आपल्या लोकांना हद्दपार करणार आहेत याचा तो एक चांगलं उदाहरण आहे। त्या धोरणात एक वाक्य आहे, एक पॅरा आहे जो माध्यमांविषयी बोलतो, की शिक्षणाचं माध्यम म्हणजे हा शालेय माध्यमिक शिक्षणाचा संबंधित आहे, की तुमच्या शिक्षणाचं माध्यम कोणतं असलं पाहिजे, कसं असेल। त्याच्यातला एक पॅरा मी शोधला आहे, मी तो वाचून दाखवतो आणि मग आपण त्याच्यात थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो। Wherever possible, the median of instruction until the least graded 5th, but preferably till 8th and beyond will be the either home language or mother language or local language shall continue to taught as a language wherever possible, असं एक इंग्लिश मधलं वाक्य आहे। आता याचा अर्थ काय होतो, तर हे धोरण आल्यानंतर म्हणजे आता लागू झालेलंच आहे, हे पहिले शाळेला विचारतील, जेथे कुठे शक्य असेल तिथे, असा त्याचा पहिल्या शब्दाचे जे अर्थ आहे त्याचा तेवढा फक्त लक्षात घ्या, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की व्हेरेवर पॉसिबल म्हणजे जिथे शक्य असेल तिथे लोकल भाषा आम्ही तुम्हाला देऊ, असं त्याचा अर्थ आहे। मग हे कुणाला विचारणार, पहिले लोकलच्या लोकांना विचारणार ना, लोकलच्या लोकांना विचारणार नाही, पहिले संस्थाचालकाला विचारते की काय रे बाबा मराठी शिक्षण द्यायचं का, मराठी शिक्षण द्यायचं का। संस्थाचालक काय म्हणे, आत्ताच्या कोणत्या मुंबईतल्या संस्थाचालकाला विचारलं मराठी शिक्षण द्यायचं तयार होईल। मग पालकांना विचारतील, चला पालकांना विचारू, चला मराठीत पोरांना शिकवायचं का, काय म्हणतील पालक, देतील परमिशन। म्हणजे पुढे होणार काय, पुन्हा इंग्लिश। म्हणजे यांनी मग या धोरणात केलं काय, इंग्लिश मीडियम किंवा यांचं, आणि इंग्लिश मीडियमच्या शाळा किती आहे, 90% संस्था शाळा ह्या इंग्लिश मीडियमच्या। म्हणजे प्रोटेक्ट कोण झालाय, इंग्लिश मीडियम। म्हणजे लोक जे उडत होते हवेत ते गुल करून टाकले। म्हणजे संस्थाचालकांना विचारलं नाही, म्हणजे आपोआपच तुम्हाला जे प्रोटेक्शन आहे ते कुणाला मिळालं, सेम RTE सारखं आहे। म्हणजे सरांनी उल्लेख केला, काल पण त्याचा उल्लेख आला, RTE म्हणजे आपण खूप आनंदाने आमच्याकडे खूप मुंबईत प्रॉब्लेम येतात इंग्लिश मीडियमला, कारण फीस खूप जास्त आहे, 3-3 लाख रुपये ते इंग्लिश मीडियमचे स्कूल चार्ज करतात, त्याच्याही पेक्षा जास्त आहे। पण ॲव्हरेज मी सांगतोय तुम्हाला 1 लाखाच्या वर
फीज असते. त्यामुळे कितीही शिकलेला किंवा ज्याचं इन्कम थोडं फार आहे आणि इंग्लिश मीडियममध्ये त्याच्या मुलाला शिकवायचं असतं, म्हणून तो RTचा गणेश भोईर इथे काम करताय, त्यामुळे मला माहिती आहे की आमच्याकडे जे लोक येतात ते कुठल्या कॅटेगरीमधले येतात. कोणते लोक आम्हाला सांगतात, नोकरीवर असणारे लोक, जे डॉक्टर म्हणून काम करणारे लोक, हे सुद्धा RT मध्ये माझ्या मुलाला ऍडमिशन कसं मिळेल त्यासाठी भीक मागतात RT मध्ये. आता एवढी अवस्था वाईट आहे, पण RT त्यांनी कशासाठी आणला, माझा मुद्दा तो आहे. म्हणजे आपण खूप आनंद त्याच्यात, आपल्याला बहुत अच्छी काम किया, 14 वर्षापर्यंत आपल्याला हे मिळणार आहे मुलांना फ्री. आता ते गणेश चांगलं सांगेल पुढच्या सत्रात की किती वाईट अवस्था RT इम्प्लिमेंटेशनची, तो कशा पद्धतीने वापरला जातो, तो किती तुमच्या फायद्याचा आहे, हे सगळं कळेल. आता ते आपलं निरपेक्ष काही अधिकार नाहीच आहे, पण तरी ठीक आहे. आता सुविधा आहे तर त्याचा आपण उपभोग घेणे हे आपलं कर्तव्य. मुळात काय झालं होतं की लोकांकडे पैसा नाही आहे आणि ज्या सब स्टँडर्ड इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्यांच्याकडे मुलं जात नव्हती, पालक जात नव्हते. मग त्यांचा कोटा भरायला पाहिजे ना. स्टँडर्ड ज्याला म्हणजे आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कधी हे जे ऑक्सफर्ड, हे जे मोठमोठे नाव आहेत ना शाळांची, इंटरनॅशनल स्कूल, ऑक्सफर्ड, ते दावा करतात की आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ, ज्याचा उल्लेख या नवीन धोरणात आहे. हे कोणतीही संस्था या कोणत्याही संस्थेकडून कोणतंही गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात नाही. चक्का व्यवसाय आहे. हा व्यवसाय चालण्यासाठी व्यवस्थित चालावा म्हणून एक गाजर होतं RT. 25% आरक्षण दिलं म्हणजे जे सब स्टँडर्ड शाळा होत्या, जिथं मुलं जात नव्हती किंवा कमी पैसे मिळत होते, अशा ठिकाणी यांना 17,000 रुपये सरकार आयतं देतं. त्या मुलाचं ऍडमिशन झालं की 17,000 रुपये आयतं. म्हणजे 25% ज्या सीट्स असतील, आपोआप कमीत कमी त्यांच्या स्टाफचा पगार, म्हणजे शाळा चालवायला मोकळे. स्कूल चल रहा है, स्कूल चलने के लिए उतना काफी है. सीधा सीधा त्या भरोशावर त्यांचे स्कूल सुरू आहे. म्हणजे RTA जसा आला तसाच या धोरणाचा प्रकार आहे. म्हणजे RT जसं मुलामा लावून तुम्हाला फसवतंय, तसंच काहीसं या बाबतीत सुद्धा होताना दिसतंय, असा अर्थ आपल्याला इथे काढता येतो. म्हणजे लोकल भाषांमध्ये शिक्षण त्यांना माहिती आहे, कोणी शिकवणार नाही लोकल भाषांमध्ये. यांना जर तेवढी खूपच गरज असती तर यांनी ड्राफ्टच मुळात सगळ्यांपर्यंत पोहोचवला असता, त्याच्यावर काही मागवलेल्या असत्या. म्हणजे जो सेकंड छोटे छोटे काढले त्याच्यासाठी त्यांनी 3 महिन्याचाच काळ दिला हे मागण्यासाठी, रिकमेंडेशन किंवा तुमचे सूचना मागवण्यासाठी 3 महिन्याचाच काळ दिला, तोही वाढवून. म्हणजे लोक बोंबलत होते म्हणून. म्हणजे जर का तुम्ही सारांश रूपाने जर या बाबतीत विचार केला तर हे धोरण कसं तुमच्या विरोधात आहे, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. पण आपलं अज्ञान हे समुद्राच्या खोली इतकं आहे. जशी खोली आपल्याला माहित नाही तसा आपला प्रकार आहे. समुद्राची जशी खोली आपल्याला कळते तसं आपल्या अज्ञानाची खोली कोणाला कळत नाही. रामटेके साहेबांसाठी सोबत मी काल जरा बोलत होतो कि हमारा, ते नेहमी म्हणतात अरे प्रोफेसर लोग क्या करते यार, तुम लोग कुछ करते नहीं हो. मैंने बोला बराबर है, हमारा काम खाली प्रमोशन के लिए इधर का कट पेस्ट करना है, इधर से उठाना है, इधर डालना है, तो उसमें क्या बड़ी बात है. हम दिमाग लगाना हमारा वजूद नहीं है, हमको वो नहीं चाहिए. दिमाग लगाना कोई बात नहीं. इसकी वजह से कोई नई जो विश्लेषण की परिभाषा होती है, जो नई एक दिशा होती है, एक वे होते हैं, वो हम लोग नहीं यूज करते. म्हणजे आमचं दुःख असं आहे की आम्ही फक्त पोटार्थी आहोत. आमच्या प्रमोशनच्या बाबतीत एवढं विचार करणार. म्हणजे इकॉनॉमिक्सचेही लोक, गायकवाड साहेब नेहमी म्हणतात की अरे सर वो तुम्हारे लोग कुछ काम नहीं करते, इकॉनॉमिक्स वाले भी नहीं काम करते. त्यांनी बजेटवर याच्यावर हे करावं. तर
मला वेळेचंही बंधन आहे आणि विषयी थोडासा बोलायचा आहे. तर मी स्वायत्त जे व्यवस्था आहे ही त्यांनी कशासाठी दिली? तर लिबरल म्हणजे जो त्यांचा मूळ उद्देश आहे, जी नवीन शिक्षण धोरणामध्ये जे लिबरलायझेशन त्यांना आणायचं आहे, म्हणजे त्याचा अर्थ उदारीकरण घ्यायचा की काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. पण तरीही त्या लोकांनी लिबरल किंवा लिबरलायझेशन हा जो शब्द आणलाय किंवा शिक्षणाचं लिबरलायझेशन करायचं आहे, तर त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून तो विचार केला. तर त्यांच्या दृष्टीने प्रस्थापित आत्ताच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत हायर एज्युकेशन मधल्या, त्या उदार नाहीत, त्यांच्यामध्ये उदारीकरण आहे. म्हणजे काय आहे? तर प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक शिक्षण नाही मिळत. मुलाचं लगेच विशेषीकरण, विषयाच्या बाबतीत विशेषीकरण होतं. काल मी हा मुद्दा मांडला होता, तुमच्या जस्ट मांडलेला होता. विशेषीकरण म्हणजे काय? बीएत गेला तर बीएचं शिक्षण घेणार, त्याला दुसरा विषय नाही शिकताय. कॉमर्सला गेला कॉमर्सचं, सायन्सला गेला सायन्सचं. विशेषीकरण आधीच होतं. म्हणजे लिबरल नाही आहे तुमचं शिक्षण. लिबरल का नाही आहे? तर शिक्षण संस्थांना अधिकार नाही आहेत. कोणते अधिकार नाही आहेत? तर जे मगाशी मी उल्लेख केलेला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकार नाही आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नाही आहेत, फायनान्शियल नाही आहेत, अकॅडमिक नाही आहेत. मग यांनी आता अलीकडच्या काळात म्हणजे या धोरणाचाच एक भाग म्हणून, ज्याला आपण ग्रँड कमिशन म्हणतो, यूजीसी, हे ग्रँड जे कमिशन आहे, हे ग्रँड कमिशन वेळोवेळी GR काढतं, नोटिफिकेशन काढतं आणि त्या आधारे हे जे हायर एज्युकेशन मधले जे काही नियम आहेत ते बदलत राहतात. ग्रँड कमिशन मार्फत सध्या या धोरणाचाच भाग त्यांनी पुढच्या 10 वर्षामध्ये या शैक्षणिक संस्थांचं, त्या शैक्षणिक संस्थांनी स्तर सुधारावा. कारण या धोरणात आणखी एक उल्लेख आलेला आहे, संस्थांचं दृढीकरण. दृढीकरण करणे त्याला काहींनी म्हणजे एक हब बनवणे असा त्याचा अर्थ काढलाय. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हे जे 3 प्रकारची ऑटोनॉमी दिली, त्याचा परिणाम आपल्या बहुजन समाजावर काय होणार आहे हा एक महत्त्वाचा आपल्याला समजून घेण्याचा मुद्दा आहे. माझ्याकडे फार कमी वेळ आहे, त्यामुळे मी फक्त थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती देतोय की या 3 गोष्टीचा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी, जी प्रशासकीय ऑटोनॉमी आहे, जी उच्च शिक्षणातील संस्थांना मिळेल, जी अकॅडमिक आहे आणि एक फायनान्शियल आहे, या तिघांचाही परिणाम आपल्यावर होणार आहे बेमालूमपणे. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हटलं की सगळे अधिकार त्यांनी याचे दिलेले आहेत. कशाच्या काय दिलेले आहेत? तर त्यात जी शिक्षकांची भरती असेल, तिथला स्टाफ असेल, उद्या मुलांचं ऍडमिशन, या सगळ्या गोष्टींचे अधिकार त्यांच्याकडे राहणार. आता सरकारने या धोरणामध्येच नमूद केलेलं आहे की आरक्षण असणार नाही. आरक्षण हा वर्डच त्याच्यासाठी घातला आहे. कुठल्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये पुढच्या काळामध्ये आरक्षण असणार नाही. ते जे काही असेल ते मेरिट बेसवर सिलेक्ट करतील. आणि संस्था चालकांची मेरिटची जी व्याख्या आहे, गायकवाड साहेब खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करतात. आणि आपल्यालाही माहिती आहे की मेरिट म्हणजे त्यांच्या एकतर पैसा त्यांना दिला जाणारा, ज्याला जे आपण टेबल घालून दिली जाते तो एक पैसा, नाहीतर नातेसंबंध. तुम्ही जर शिक्षण संस्थांचा, आत्ताच्या शिक्षण संस्थांचा अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल
की सगळे लोक, सगळे संस्थाचालक, संस्थांमध्ये काम करणारे लोक बहुधा त्यांचे नातलग असतात. आताची अवस्था आहे आरक्षण लागू असतानाची, तर आरक्षण नसताना तुमचे काय हाल होतील हे मला सांगण्याची गरज नाही, आणि ते त्या याच्यात नोंदवलेलं. दुसरा एक मुद्दा आहे त्यामधला, अकॅडमिक ॲटॉनॉमी. आता अकॅडमिक ॲटॉनॉमी हा काय प्रकार आहे, तर सरळ आम्ही करिक्युलम, अभ्यासक्रम आम्ही ठरवणार. आम्ही ठरवणार म्हणजे माझं कॉलेज ॲटॉनॉमस आहे समजा, तर कॉलेजमध्ये कमिट्या, त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यानुसार कमिट्या बनतात आणि आम्ही ठरवतो. गमतीचा भाग असा असतो की सिलेबस कोणतं घ्यायचं हे मॅनेजमेंट ठरवते. त्यांना जे मूल्य द्यायचे असतील, ज्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतील, ते सिलेबस उद्या कॉलेजकडून ठरवलं जाणार आहे, यात कुठलंही दुमत असणार नाही. आता ते किती मॅन्युप्युलेट करतात, कशा पद्धतीने करतात हे मी आता तुम्हाला डिस्क्लोज करणं किंवा सांगणं योग्य नाही आहे. कुठल्या पद्धतीने त्यांचे मॅनेजमेंट काउन्सिलिंग असते, काउन्सिल असते, अकॅडमिक काउन्सिल असते, आणि या प्रोसेसमधून एक सिलेबस BOS आमचं असतं आणि त्यातून मग ते पुढे जातं आणि शेवटी गव्हर्निंग काउन्सिल जी मॅनेजमेंटचे जे प्रतिनिधी असतात ते हे सगळं ठरवते त्याला मान्यता द्यायची की नाही द्यायची. आता कशाला द्यायची म्हणजे सुधारणा करत करत, म्हणजे मग तिथे क्लॉज येतो, खाली लिहिलेलं असतं की याच्यात एवढ्या सुधारणा करून मग ते पुढे ॲक्सेप्ट करावं, ह्या सुधारणा करावं. मग ते सुधारणा करून म्हणजे त्यांना जे पाहिजे शेवटी ते तशाच पद्धतीनं बनवलं जातं आणि शेवटी ते ॲक्सेप्ट केलं जातं. अशा पद्धतीने करिक्युलम जे अकॅडमिक ॲटॉनॉमी आहे, ज्याला आम्ही करिक्युलमच्या संबंधित सिलेबस बनवणं किंवा हा जो भाग आहे तो सुद्धा उद्या संस्थाचालकांच्याच हातात जाणार आहे. आणि तिसरा मुद्दा आहे अर्थातच फायनान्शियल ॲटॉनॉमी. आणि हे तर काही याच्यात मुद्दाच नाही आहे, कारण जर का फीस ठरवण्याचे जर का अधिकार संस्थाचालकांना दिले, आज एवढं तो फी कॅपिटेशन ॲक्ट आहे, काय काय आलेले आहेत, त्याचे कसे 3-13 वाजले हे सगळ्यांना तुम्हाला माहिती. त्यामुळे आपण किती सजग राहायला पाहिजे, या धोरणाला किती मोठ्या पातळीवर आपण विरोध करायला पाहिजे, याची आपण केवळ कल्पना करू शकतो. आणि मला वाटतं या कल्पनेतून आपण बाहेर यावं की जेणेकरून हे जे आपल्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे याला कुठेतरी थांबवता येईल. बहुजन समाजाची जी मुलं आहेत त्यांनी आणखी एक त्यात दिलेलं आहे की जे कॉलेजेस असणार आहेत, जे टेक्निकल एज्युकेशन आहे, म्हणजे तुम्हाला फक्त एक मुद्दा सर 2 मिनिट, आपल्याला ते डिग्री देणार आहे. काल याचा उल्लेख आला पण त्याचं थोडं स्पष्टीकरण नाही झालं म्हणून मी थोडंसं सांगतोय. प्रसेनजीत खंडारेंनी त्याचा उल्लेख केला आहे की तुम्हाला डिग्री मिळणार आहे. पुढच्या 4 म्हणजे स्तर आहेत त्याचे. 1 वर्षात तुम्ही डिग्री केली त्याला सर्टिफिकेट कोर्स असं नाव दिलंय त्यांनी. 1 वर्षात शाळा सोडली की सर्टिफिकेट कोर्स. दुसऱ्या वर्षात जर डिग्री तुम्ही सोडली तर त्याला नाव दिलंय त्यांनी डिप्लोमा कोर्स. आणि तिसऱ्या वर्षात सोडली कॉलेज डिग्री कोर्स. आणि शेवटची 4 वर्षात जर डिग्री केली तर त्याला म्हटलं त्यांनी ॲडव्हान्स ऑनर्स आणि ॲडव्हान्स असा एक शब्द वापरला. मित्र हो, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. साऱ्या जगातल्या पालकांना विचारा, ज्याला त्यांनी गोंडस नाव दिलंय मल्टिपल एक्झिट. जगात कुठल्याही देशातल्या कोणत्याही शैक्षणिक धोरणात अशा प्रकारची योजना नाही. भारतातल्या कोणत्याही पालकाला विचारा की तुझ्या मुलाला पहिल्याच वर्षात तू डिग्री सोडून द्यायला सांग, जमेल का? तुम्ही तयार व्हाल? मग यांनी हे कुठल्या आधारावर हे शोध लावले? सर्टिफिकेट पहिल्या वर्षात तो सोडणार आहे, यांचंच गुरु ज्यांनी बनवलं त्यांचं.
पालकांना विचारलं कधी? पालक सोडू देतील? कोणत्या पालकाला वाटेल की माझ्या मुलाने मधातच सोडून द्यावं डिग्री करणं? बरं, हा डिग्री मधात सोडून आला, याला नोकरी कोण देणार आहे? कोणी देणार आहे? कोणी नोकरी पण देणार आहे. मग यांनी हे सगळं ठरवलं कसं? आणि हेच मुळात लोकशाही विरोधी आहे. संविधानात जी मूल्ये दिलेली आहेत त्या मूल्यांच्या विरोधात. संस्कृती हा शब्द यात 28 वेळा येतो, संविधान 3 वेळा येतं. इक्वॅलिटी 6 वेळा येतो, आरक्षण 1 वेळा येतो. म्हणजे या धोरण देणाऱ्या लोकांचं नेमकं काय विचार असतील हे आपण समजून घेतले पाहिजेत. आणि मी शेवटी एवढंच सांगेल, कारण बोलण्यासाठी खूप आहे, पण वेळेची मर्यादा, आपल्याला आणखी पुढचेही सेशन घ्यायचे आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. मला गायकवाड साहेबांनी या मंचावर बोलण्याची संधी दिली, आयोजकांनी. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.